लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यातही विशेष करून महापालिका निवडणुकांकडे सगळ्याचंच लक्ष लागून आहे। विधानसभेमध्ये भरघोस यश मिळालेल्या भाजपनं आता सबंध राज्यभरामध्ये काही संघटनात्मक बदल करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आता महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच हे बदल विशेष करून केले जाणार आहेत आणि सबंध राज्यभरामध्ये खरं तर हे बदल केले जाणार आहे। विशेष म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा खांदेपालट होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अर्थात हे कशाबद्दल बोलते हे एव्हाना तुम्हाला कळलेलं असणार आहे। मी बोलते ते पुणे शहराच्या शहराध्यक्ष बदलण्याबाबत। तर संघटनात्मक बदलादरम्यान पुणे शहराच्या शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा सुद्धा जोरात सुरू झालेल्या आहे। सध्या धीरज घाटे जे आहेत ते पुणे भाजपचे शहराध्यक्ष आहेत। 2 वर्षांपूर्वी जेव्हा जगदीश मुळीक हे शहराध्यक्ष होते त्यावेळी त्यांच्या जागी म्हणजे साधारण 19 जुलै 2023 रोजी धीरज घाटेंना यावेळी शहराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आणि त्यानंतर आता आपण बघतोय की 2 वर्षांपासून धीरज घाटे हे पुणे शहराचे शहराध्यक्ष राहिलेले आहेत। मात्र याचबरोबर आता जी चर्चा सुरू झालेली आहे की शहराध्यक्ष पुणे शहराचा बदलला जाणार आहे, ज्यामध्ये कुणाकुणाच्या नावाची चर्चा आहे त्यावर सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत। तर अर्थात पहिलं नाव जे घेतलं जातंय ते गणेश बिडकर यांचं। गणेश बिडकर हे माजी सभागृह नेते राहिलेले आहे पुणे महानगरपालिकेचे आणि अनेक वर्ष खरं तर ते नगरसेवक स्थानिक त्यांच्या प्रभागातनं राहिलेले आहेत आणि त्यांच्या नावाचा विचार हा दाट केला जाऊ शकतो असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे श्रीनाथ भिमाले हे सुद्धा माजी सभागृह नेते राहिलेले आहेत। श्रीनाथ भिमाले हे तेच आहे ज्यांनी पर्वती विधानसभेवर सुद्धा आपला दावा केला होता आणि त्यावेळी जेव्हा माधुरी मिसाळ यांना तिकीट देण्यात आलं त्यावेळी मी नाराज आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं सुद्धा होतं। मात्र पक्षाकडनं त्यांची समजूत काढण्यात आली आणि त्यानंतर कदाचित त्यांना पुढे काही मोठी संधी मिळू शकते असं सुद्धा भाजपच्या गोटात चर्चा जी झाली होती। त्यानुसार श्रीनाथ भिमालेंचं सुद्धा नाव आता पुणे भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी घेतलं जाऊ शकतं, कारण पर्वती विधानसभेसाठी त्यांनी मोठी फिल्डिंग लावली होती पण त्याचा काहीही फायदा झाला नाही। अखेर ते तिकीट माधुरी मिसाळ यांनाच मिळालं आणि आपल्याला माहिती आहे की माधुरी मिसाळ आता त्या प्रभागातनं पुन्हा एकदा रेकॉर्ड करत त्या निवडून आलेल्या आहेत। त्यानंतर तिसरं जे नाव घेतलं जात आहे ते अर्थात राजेश पांडे यांचं। राजेश पांडे हे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुद्धा आहेत, भाजपचे ते सरचिटणीस आहेत। या राजेश पांडेंचं नाव सुद्धा आता पुणे शहराच्या शहराध्यक्ष पदासाठी घेतलं जात आहे। राजेश पांडे हे गेल्या 40 वर्षांपासून खरं तर संघ परिवारामध्ये सक्रिय आहेत। भाजपचे उपाध्यक्ष असताना अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले आणि संघटनात्मक बांधणी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे अशी सुद्धा चर्चा आहेत। तसंच आता काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक भव्य पुणे पुस्तक महोत्सव भरवण्यात आला होता ज्याचं आयोजन राजेश पांडे यांच्या माध्यमातून झालं होतं। हेच ते राजेश पांडे आहे जे आता शहराध्यक्ष पदाच्या सुद्धा शर्यतीत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणखी एक नाव जे आहे ते सध्या विधान परिषदेचे आमदार असलेले योगेश टिळेकर। योगेश टिळेकर हे 2014 साली विधानसभेचे सुद्धा आमदार राहिलेले आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघातनं ते निवडून आले होते। मात्र त्यानंतर 2019ला जी विधानसभा झाली त्यामध्ये त्यांचा अर्थातच पराभव झाला होता आणि आता मात्र त्यांना जेव्हा महायुती म्हणून ही विधानसभा निवडणूक लढली गेली त्यावेळी हडपसरची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होती आणि त्यामुळे योगेश टिळेकर यांना विधानसभेमध्ये काही संधी मिळणार नाही हे लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेचा आमदार केलं गेलं। ते योगेश टिळेकर सुद्धा आता शहराच्या राजकारणात चर्चेत राहण्यासाठी आणि काही महत्वाच्या गोष्टींसाठी त्यांचं नाव या ठिकाणी शहराध्यक्ष पदासाठी घेतलं जात आहे। आणखी एक नाव आहे ते म्हणजे शिवाजीनगर विधानसभेचे जे आमदार आहेत सध्याचे सिद्धार्थ शिरोळे यांचं सुद्धा नाव या ठिकाणी चर्चेत आहे। एकूणच भाजपचे 4-5 जी नावं आहे ती पुणे शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत असल्याचं आता सध्या बोललं जात आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं खरं तर महापालिकेची आणि स्थानिक राजकारणाची ज्याला जाण आहे, ज्यांनी स्थानिक पदं काही महापालिकेतली भूषवलेली आहे आणि त्याला एकूणच राजकारणाचा स्थानिक राजकारणाचा दांडगा अनुभव आहे अशा व्यक्तीची कदाचित निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे। आगामी महिना 15 दिवसामध्ये शहराला नवीन शहराध्यक्ष मिळू शकतो असं सुद्धा बोललं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जी काही नावं मी आपल्या समोर सांगितलेली आहे या नावांपैकी कोणाच्या गळ्यामध्ये शहराध्यक्ष पदाची माळ पडते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, पुणे भाजपचा नवीन शहराध्यक्ष कोण असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तेही सांगा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।